माझा नवरा खूप देव माणूस आहे, मी माणूस आहे. मला तो अतिशय आवडायचा तेव्हा पण, कारण जेव्हा 95 ला बाळा नांदगावकर निवडून आले तेव्हा एक कटिंग आलेलं त्यांचं खूप सुंदर असं त्यांच्याविषयी लिहिलेलं, ते मी कटिंग जपून ठेवलेलं. तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं, तू हे कटिंग का तुझ्या वहीमध्ये? म्हटलं पप्पा मला ना नवरा शोधताना असाच नवरा शोधा तुम्ही. माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. मी पहिल्यापासून सांगते, मी राजकारणी नाही, मी स्वप्नात जगणारी एक स्त्री आहे, जी निर्माती आहे, जी आर्टिस्ट आहे, जी कलाकार आहे, तिला स्टेजचा अनुभव आहे, कॅमेराच्या समोर कसं वावरायचं त्याचा अनुभव आहे, आणि मोठ्या मोठ्या कलाकारांचे आशीर्वाद पण मला आहे. लोकांना वाटतं मी खूप मगरूर आहे, पण मी तशी नाही. कारण दिसायला मगरूर दिसणं फार महत्वाचं असतं. तुमच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला किती माज आहे हे लोकांना कळलं पाहिजे ना. आजही शर्मिला वहिनींच्या खूप मैत्रिणी आहेत, त्यांना शर्मिला म्हणून हाक मारतात, सॉरी, पण मी नाही मारू शकत. त्या माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत, माझ्या नवऱ्याच्या वरिष्ठ आहेत, आणि त्यांना तो मान सन्मान मी पहिल्यापासून देते. मी नाही म्हणू शकत शर्मिला मी वहिनीच म्हणणार. मी म्हटलं असं मी बऱ्याच लोकांना सांगतो, काय तू अशी करतेस, तू वहिनी कशाला म्हणते ती काय? मी म्हटलं असं नाही. माझे जे मिस्टर आहेत बाळा नांदगावकर, त्यांचे वरिष्ठ आहेत ते राजसाहेब, आम्ही त्यांचा खूप आदर करतो. ते आहेत म्हणून आम्ही आहोत. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. आज जरा तुम्हाला पाठीमागे बाजूला वेगळं दिसत असेल ना. मी आमच्या घरातला आज दुसरा कोपरा पकडलेला आहे आणि आज काहीतरी विशेष आहे, येणारी व्यक्ती सुद्धा विशेष आहे. तर म्हटलं जरा विशेष व्यक्तीसाठी विशेष काहीतरी असू देत, आणि दिवाळीचा हा खास कार्यक्रम तुम्हाला भेटायला आलेली आहे लीना बाळ नांदगावकर. नमस्कार लीना, तू आलीस, मला खूप 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 आनंद झालाय. तुला ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जाओ. अमृताताई, तुला पण ही दिवाळी सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ. म्हणून जिजा बाळा नांदगावकर यांचा मनापासून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पहिली गोष्ट सांगू का, तू आज इतकी सुंदर दिसते, तुझी साडी सुंदर आहे, तुझा नेकलेस छान आहे, तुझी नथ छान आहे, खूपच छान दिसते आज तू. धन्यवाद. पण अमृताताई, किती फॉर्मल बोलतोय. नाही, पण अमृताताई खरं सांगायचं तर माझ्या सौंदर्याचं राज तुझ्यापासून सुरू होतं. तुला दूरदर्शनवर बातम्या देता देता तू किती तरुण झालीस, किती छान दिसायला लागलीस, आणि तो आम्ही फॉलोअप नेहमी करतो. आणखीन महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी जास्त प्रभावित कधी झाली माहितीये, तू राष्ट्रीय अवॉर्ड घेताना नऊवारी साडी आणि महाराष्ट्राचा साज घालून जी गेलीस ना, आणि ती साज, तो आता महाराष्ट्राचा साज म्हणजे नतच, त्यामुळे ती इतकी भारी दिसत होतीस ना. म्हणजे सुंदर तर आपण नेहमीच म्हणतो, पण महाराष्ट्राकडनं भारतात अवॉर्ड घ्यायला जाणं आणि ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणं हे फार कमी लोकांना कळलेलं आहे. आणि त्याच्यातली तू आहेस की तुला कळलेलं आहे, म्हणून त्या पेहरावात तू गेलीस, त्याच्यासाठी तुला तिवार सलाम. खरं सांगायला मला अनेकांनी तिथे विचारलं, तू हा पेहराव का घातलास, हे काय घातलंस तू? तेव्हा मी सांगितलं, हा अवॉर्ड मला नाहीये, तर महाराष्ट्राला मिळालेला आहे, मराठी भाषेला मिळालेला आहे. त्यामुळे मराठी भाषेची ओळख काय आहे, मराठी माणसाची ओळख काय आहे, नथ आणि नऊवारी साडी. म्हणून मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते, म्हणून मी घातले, आणि इतकं सगळ्यांना तिथे आवडत होतं ते घातले होते. म्हणून उभ्या महाराष्ट्रातर्फे मी तुला महाराष्ट्राला रिप्रेझेंट केल्याबद्दल तुला धन्यवाद देते, आणि अवॉर्ड आणल्याबद्दल सुद्धा तुझा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आता आपण नऊवारी साडीबद्दलच बोलतोय, तर मला एक विचारायचंय, तू लग्न करून राजकारण्यांच्या घरात गेलीस, नांदगावकर सरांशी लग्न झाल्यानंतर तुला हे व्यक्ती स्वातंत्र्य होतं का? कारण आताही तू म्हणजे या एज मध्ये सुद्धा ते शॉर्ट ड्रेसेस, वेस्टर्न आउटफिट तू छान कॅरी करतेस. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा मी वय वर्ष 19 होती,
आणि माझ्या नवऱ्याने मला कुठल्याच म्हणजे तुझा बालविवाह झाला. म्हणायला काय हरकत नाही. पण माझ्या नवऱ्याने मला कधीच कुठल्याच अटी नाही घातल्या, काहीच नाही बोलले. इव्हन तू चित्रपट सृष्टीमध्ये काम करू नकोस असंही त्यांनी मला सांगितलं नाही. पण असं म्हणतो ना की खूप वर्ष मी काम केलं. म्हणजे मी चाइल्ड आर्टिस्ट होती. मी सुधाताईंच्या ग्रुपमध्ये सुधा करमळकर. सुधा करमळकर आणि त्याच्यानंतर बऱ्याच बालनाटकात मी कामं केली. हिमगौरी आणि सात बुटकेमध्ये. अभिजित पानसे आम्हाला सर म्हणून होते तेव्हा. अभिजित सर तेव्हा म्हणायचं. आम्हाला शिकवायला होते तिथे ठाण्याला गडकरी रंगायतनला. त्याच्यानंतर अचानक निशिताई माझ्याकडे आली, म्हणाली की तू मराठी नाटकात काम करशील का ग? तर मी म्हटलं मी बालनाटकात काम करते ना, मी शाळेत आहे अजून. तर ती म्हणाली नाही ग, माझं तेव्हा तिला कुठली तरी सिरियल मिळालेली, तर त्या सिरियलमध्ये तिला काम करायचं होतं. आणि निशिताई मोरूच्या मावशीमध्ये विजय काकांबरोबर काम करायची. आणि तो संध्याचा रोल तू करशील का? एक 10-15 प्रयोग कर, मला दुसरी मुलगी मिळेपर्यंत. तर मी म्हटलं करीन, त्यांना काही हरकत नसेल. तेव्हापासून माझी रंगभूमीवर एंट्री झाली. त्याच्यानंतर मला कामगारसाठी अलवारा डाकू, पुरुषोत्तम बेर्डे लिखित आणि विजय मोंडकर दिग्दर्शित हे नाटक होतं अलवारा डाकू, जे खऱ्या सत्य परिस्थितीवर आधारित होतं. तर विजय काकांनी मला बघितलं आणि म्हणाले तू नाटकात काम करशील का? कारण मी जेव्हा मुलुंडला राहायची आणि आमच्या अमोल सोसायटीच्या समोरच पाम मेकर्स म्हणून सोसायटी होती, खूप मोठी, तिथे विजय काका राहायचे. ते म्हणाले तू करशील का माझ्या नाटकात काम? मी म्हटलं मी करीन, पण ते राज्यनाट्य स्पर्धेला जाणार आहे नाटक. तर मी म्हटलं ठीक आहे करीन, कामगार आणि राज्यनाट्य स्पर्धा. पण त्यांनी मला बोली शिकवली ती नागपूरची, मले तुले सगळं. आणि ती कसं आहे, ती ब्राह्मणांसारखी दिसणारी होती पण ती दलित होती. त्या मुलीचं कॅरेक्टर मला करायचं होतं आणि ती ब्राह्मणांसारखी असं मी दिसते असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून 100 मुलींपैकी माझी निवड झाली त्या नाटकासाठी, कामगारच्या. आणि मग मला त्या नाटकाचं विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचं अवॉर्ड मिळालं त्या वर्षीचं. आणि मला स्वतःला असं कळायला लागलं की मी ह्याच्यासाठीच बनलेली आहे. नाटक, चित्रपट आणि मी अतिशय, जसं मी माझ्यावर खूप प्रेम करते तसं मी या दोघांवर पण जास्त प्रेम करते. आणि मग माझा तो प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू होता होता मध्येच मी एका काकांच्या कार्यक्रमाला गेलेली. माझे काका म्हणजे विलास अवचट, जे गिरगावातले आमदार होते, त्यांच्या एका कार्यक्रमाला गेली. त्यांचा मुलगा अमेरिकेला जायचा होता आणि विलास काका आणि माझे पप्पा बेस्ट फ्रेंड गिरगावातले, पण आम्ही मुलुंडला राहायचो तेव्हा. आणि त्यांच्या पार्टीला गेलो तेव्हा पहिल्यांदा मला बाळा नांदगावकरनी तिथे बघितलेलं. आणि दॅट टाइम आय एम व्हेरी स्मॉल, 10वीत होती. म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? लव्ह मॅरेज पण नाही म्हणता येणार आणि अरेंज मॅरेज पण नाही. कारण की त्यांनी मला विचारलं की, त्या माझ्या आईने सांगितलेलं माझी मुलगी लहान आहे अजून, माझ्या मोठ्या लेकीचं पण लग्न नाही झालंय, ते झाल्यानंतर तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बघू आपण, असं आईने तेव्हा सांगितलेलं. पण तेव्हा त्यांनी आईला सांगितलेलं तुम्ही लग्नाचं इथे तिथे बघू नका, मी लग्न करणार आहे याच मुलीशी, असं त्यांनी. तेव्हा ते म्हणतात ना आमदार होते त्यामुळे छुप्या धमक्या तसं थोडंफार म्हणता येईल. पण माझा नवरा खूप देव माणूस आहे, मी माणूस आहे. मला तो अतिशय आवडायचा तेव्हा पण. कारण जेव्हा 95 ला बाळा नांदगावकर निवडून आले तेव्हा एक कटिंग आलेलं त्यांचं खूप सुंदर असं, त्यांच्याविषयी लिहिलेलं. ते मी कटिंग जपून ठेवलेलं. तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं तू हे कटिंग का तुझ्या वहीमध्ये? म्हटलं पप्पा मला आहे ना, नवरा शोधताना असाच नवरा शोधा तुम्ही. त्याला आयुष्याचं छान वलय असेल, त्याला स्वतःची एक व्यक्तिमत्व असेल की तो आयुष्यात त्याला काय व्हायचं त्याचा फोकस आहे पहिल्यापासून, असा नवरा मला आवडेल, अशा व्यक्तीशी लग्न करायला. आणि मला खरंच माहित नव्हतं की बोला फुलाला गाठ पडते तशी माझं स्वप्न असं सहज पूर्ण होईल म्हणून. प्रशांत दामलेंनी आम्हाला एक नाटकाला बोलवलेलं, प्रशांत दानी. त्यांनी सांगितलं बाळा, म्हणजे ते बाळाच बोलायचे, बाळासाहेब तुम्ही माझ्या नाटकाला या म्हणून, लीनाला घेऊन. माझं लग्न होऊन महिनाभर झालेला आणि आम्ही दोघं नाटकाला गेलो. तर दामल्यांना माहिती होतं की बाळाला लीना आवडायची म्हणून. तर बहुतेक तो प्रसंग मला त्या क्षणी ते म्हणाले की मला लग्न करायचं नाही पण ती मुलगी बघून मला आवडली आहे,
म्हणून जेव्हा मी नाटकाला गेलो त्या शिवाजी मंदिरला, त्या प्रशांत दामले म्हणाले ह्याला म्हणतात उशीर. आणि त्यांनी एक गाणं म्हटलं, ती पाहता जबाला कलेजा खलास झाला. वा. म्हणजे त्यांना मी आवडायची हे निश्चित झालं होतं, पण तेव्हा आमचं लग्न पण झालं होतं आणि 1.5-2 महिनेच झाले होते लग्नाला. लीना, आपण मी तर असं ऐकलं होतं की नांदगावकर साहेबांना लग्नच करायचं नव्हतं, त्यांना राजकारणासाठी वाहून घ्यायचं होतं, लोकसेवा करायची होती. हो, त्यांनी मोदीचा वसा गिरवायचा ठरवला होता की, पण मोदींचं लग्न झालं होतं. पण त्यांनी असं म्हणलं की मला लग्नच नाही करायचं, मला महाराष्ट्रासाठी लोकांसाठी बऱ्याच काही गोष्टी करायच्या, त्यामुळे मला लग्न नाही करायचं. पण अचानक त्यांनी मला बघितलं आणि त्यांची लग्नाची व्याख्या बदलून गेली. हे माझं स्पष्ट मत आहे आजही की जसं मी म्हणते की मला बाळा नांदगावकर पेपरचं कटिंग बघून आवडलेले, तसं बाळा नांदगावकरला लीना ही नक्कीच आवडली होती, म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. काही नाही, सगळ्या गाठी वरती बांधलेल्या असतात. येस येस. तू दिसायला तर सुंदर होतीस, नुसतं सुंदर चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर तुझा बांधा सुरेख होता, तुझी हाईट छान होती. त्यामुळे तू मॉडेलिंग क्षेत्राकडे वळलीस का? मॉडेलिंग क्षेत्राकडे कशी वळलीस? त्याचं असं झालं की पहिल्यापासून मी थोडीफार मॉडेलिंग करायची. मला मी मिस मुलुंड होती आणि मिस मुलुंड जेव्हा होतो तेव्हा मिस इंडियासाठी तेव्हा त्यांचे फॉर्म भरून घेतात तिथे त्याच ठिकाणी. आणि मिस इंडियासाठी मी फॉर्म भरला होता, मिस फेमिना इंडियासाठी. आणि त्यांच्या ज्या पाटील म्हणून होत्या तेव्हा, म्हणजे आता नितीश भारद्वाजच्या सासू असं म्हणायला हरकत नाही, त्या होत्या तेव्हा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अगं तू किती सुंदर आहेस, तुझा बांधा छान आहे, तू ह्या स्पर्धेला उतरायचं बरं का बाळा. आणि आमचं जेव्हा सगळं जे शेड्यूल चालायचं ते ओबेरॉयमध्ये चालायचं, ओबेरॉय हॉटेलला त्यांच्या हॉलमध्ये, आणि सगळे मॉडेल्स वगैरे तिथे यायचे. तेव्हा आम्हाला शिकवायला ना मिलिंद सोमण आणि मधु सप्रे होती. तुला त्या ट्रेनिंगचा पुढच्या आयुष्यात काही उपयोग झाला का? खूप प्रचंड. म्हणजे आज मी जे चालते साडी नेसून किंवा साडी कॅरी करते, किंवा मी एखादा ड्रेस घातला तर त्याच्यामध्ये कसं चालायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं. पहिली गोष्ट, मी लोकांना वाटतं मी खूप मगरूर आहे, पण मी तशी नाही. कारण दिसायला मगरूर दिसणं फार महत्वाचं असतं. तुमच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला किती माज आहे हे लोकांना कळलं पाहिजे ना. तसं ती लोक ट्रेनिंगच देतात. असं नाही की ते आपसुक येतं, ते ट्रेनिंग देऊन आपल्याला त्याच्यामध्ये मुरंबा कसा घोळतात तसं आपल्याला घोळतात ती लोक, की तुम्हाला असंच चालायचंय, तुम्हाला हिल्स घालून कसं चालायचंय, 4 पावलं चालल्यानंतर तुमचा एक लुक कुठे असला पाहिजे, बाहेर पडताना तुम्ही सहज, तुम्ही एखादी हिरोईन बघा अशी 4 पावलं चालून आपला दुपट्टा सरळ करतं किंवा आपला चुणीदार नीट करतं किंवा हुक्स, हे सगळं कॉमन नाहीये. हे शिकवलं गेलेलं एक ट्रेनिंगचा हिस्सा आहे. की तुम्हाला काय करायचंय आयुष्यात आणि कुठे जायचंय, त्या ट्रेनिंग वरून कळतं की तुम्ही. पण ते ट्रेनिंगच्या दरम्यान माझा एक मेजर ऍक्सिडेंट झाला आणि त्या फेमिना मिस इंडियामधनं मी बाहेर पडली. पण मी ठरवलेलं की जर मला मॉडेलिंग करायचं नसतं तर मी काय केलं असतं, तर मी चित्रपट सृष्टीकडे वळली असती. त्यामुळे मग मी असं ठरवलं की मी नाटकात काम करीन, मी चित्रपट सृष्टीत काम करेन, ते फक्त मराठीत. मला बऱ्यापैकी हिंदीच्या पण ऑफर्स होत्या, पण मला मराठीतच करायचं होतं, कारण माझी ती मातृभाषा आहे आणि मला मराठी लोकांसाठी, मराठी माणसांसाठी काहीतरी आविष्कार करायचे होते, म्हणून मी मराठीत करत होते. नाही, परंतु इतकं छान सौंदर्य तुझ्याकडे होतं आणि लग्न होऊन एका राजकारणी घरात तू गेलीस, तर तुला तेव्हा तू सिनेमात किंवा नाटकात कामं केलीस का, किंवा घरी बसलीस? म्हणजे नांदगावकर सरांनी तुला सांगितलं की आता तू चित्रपट करू नको, नाटक करू नको, असं कधी झालं का? नाही, मला त्यांनी पहिल्यापासूनच कुठल्याच अटींमध्ये ठेवलं नव्हतं. तुला एक सांगू का गंमत, मी कधी पंजाबी ड्रेस नाही घातला, मी जीन्स घालायची. तर त्यांनी मला सांगितलं, माझ्यासाठी तू जीन्स सोडू नकोस, तुला जे कपडे आवडतात ते तू घाल, तुला साडी आवडते साडी घाल, फ्रॉक आवडतो फ्रॉक घाल, तुझं आयुष्य आहे, तुला कसं जगायचं हे तू ठरवायचं. मी राजकारणी आहे, मला कसं जगायचं हे मी ठरवलेलं आहे. मला त्यांनी पहिलाच लग्न केल्यानंतर सांगितलं की मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या लोकांचा आहे, त्याच्यातनं वेळ मिळालं तर बाळा नांदगावकर लीना नांदगावकरचा आहे. तेव्हा माझ्याकडनं फारशा अपेक्षा तू ठेवूच नकोस.
मला तू आवडतेस, माझ्या घरात तू सुखाने राहशील, हा शब्द मी देऊ शकतो. तुला काय हवं नको ते मी तुला आणून देऊ शकतो, पण माझा वेळ नाही मी देऊ शकत. हे त्यांनी म्हणजे लग्नाच्या म्हणजे आमचं लग्न ठरण्यापासून ते लग्न होईपर्यंत ती बाळ गुट्टी कशी देतात लहान मुलांना, तसं ते मला रोज सांगायचे. आणि त्याच्यानंतर मग ठरल्यानंतर आणि हेच वाक्य आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्ही जेव्हा भेटायला गेलो, तो क्षण सांगते. सांग ना. की एक तर ते व्यक्तिमत्व बघून मी फारच भारावली होती की मी फर्स्ट टाइम बाळासाहेब ठाकरेंना बघते. म्हणजे एवढ्या मोठ्या लीडर जो महाराष्ट्र चालवतो अशा एका नेत्याला मी भेटते. पण नेता म्हणणं चुकीचं आहे, हृदय सम्राटच आहेत ते. बरोबर. म्हणजे मी त्यांना जे ओळखते त्याप्रमाणे की मी त्यांना त्यांनी मला सांगितलं मग काय. मी म्हटलं काय नाही सर, असंच पाय वगैरे पडली त्यांच्या आणि म्हणाले एकच सांगतो, आपल्या घराच्या बाहेर जितक्या चपला आहेत ना तीच आपली खरी संपत्ती. ह्या संपत्तीशिवाय कुठलीच संपत्ती आपली नाही. येणाऱ्या लोकांना विचारपूस करणं, येणाऱ्या लोकांना खाऊ देणं आणि येणाऱ्या बायकांना हळद कुंकू लावणं, हे काम जेव्हा तू चोख करशील ना त्या तू खरी बाळा नांदगावकरची बायको शोभशील. आता तू लहान आहेस, अजून तुला बरेच गोष्टी कळायच्या आहेत, हळूहळू कळतील तुला. आणि एखाद्या मला सासरे नाहीयेत, मला सासूही नाहीये, तर मी त्यांच्याकडे बघताना असं वाटलं मला पण असे सासरे असले असते तर. हा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा मन भरून येतं. कारण बाळा नांदगावकर हे मी नेहमी साहेबांना वडिलांच्याच जागी ठेवतात आजही. मला सुद्धा हा अनुभव आलेला आहे. म्हणजे मी प्रत्यक्षात त्यांना अनेकदा भेटलेली आहे. बाळासाहेबांचा खूप संपर्क होता, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि ते आलेल्या प्रत्येक स्त्रीला मला असं वाटतं की ओटी भरल्याशिवाय त्यांच्या घरातून ते पाठवत नसत. बरोबर. अगदी तू आदल्या दिवशी आणि पुन्हा जा तरी सुद्धा ओटी भरली जायची. जितक्या वेळा तुम्ही जाल त्यांच्या घरी तेव्हा ते ओटी भरल्याशिवाय रश्मीला बोलवायचे आणि ओटी भरायला सांगायचे. त्यामुळे तू असे क्षण सांगितले त्यामुळे मन एकदम त्यांची आठवण तर नेहमीच असते. आता मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे. हे आपण साडी वगैरे सर्व बोललो, मला ह्याच्याविषयी तुला विचारायचं आहे की आपण जेव्हा पार्टीत भेटतो तर छान मिनी स्कर्ट घातलेले असतात, जीन्स घालते, असे फॅन्सी कपडे घालतेस, वेस्टर्न आउटफिट्स घालते. म्हणजे तुला स्वतःला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं की अशा ड्रेसमध्ये कम्फर्टेबल? तू कसं ठरवते, डिसिजन घेते की मी आता हे ड्रेस घालणार आहे? तुला असं लोकांची पर्वा वाटत नाही की लोक बघतील, मला ट्रोल करतील, माझ्याविषयी काही बोलतील? नाही, ट्रोल करण्याचा प्रश्नच येत नाही. माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. मी राजकारणी नाहीये. मी पहिल्यापासून सांगते मी राजकारणी नाहीये. मी स्वप्नात जगणारी एक स्त्री आहे, जी निर्माती आहे, जी आर्टिस्ट आहे, जी कलाकार आहे. तिला स्टेजचा अनुभव आहे, कॅमेराच्या समोर कसं वावरायचं त्याचा अनुभव आहे आणि मोठ्या मोठ्या कलाकारांचे आशीर्वाद पण मला आहे. त्यामुळे एक गोष्ट आहे की जिथे साडी नेसायला पाहिजे, जिथे मोठ्यांचा मान सन्मान केला पाहिजे, तिथे तुम्ही तुमचं कल्चरनीच गेलं पाहिजे. आता मी एक गोष्ट सांगायची म्हणजे मी साहेबांच्या भाषणाला नेहमी जाते, राजसाहेबांच्या. तेव्हा मी तिथे स्कर्ट किंवा जीन्स वगैरे घालून नाही ना जाणार. मी खूप रिस्पेक्ट करते राजसाहेब वहिनींचा, म्हणजे शर्मिला वहिनींचा, की माझ्यासाठी ते खूप मोठे आहेत, मी खूप खालतीये. मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करते. आजही शर्मिला वहिनींच्या खूप मैत्रिणी आहेत, त्यांना शर्मिला म्हणून हाक मारतात, सॉरी, पण मी नाही मारू शकत. त्या माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत, माझ्या नवऱ्याच्या वरिष्ठ आहेत आणि त्यांना तो मान सन्मान मी पहिल्यापासून देते. मी नाही म्हणू शकत शर्मिला मी वहिनीच म्हणणार. मी म्हटलं असं मी बऱ्याच लोकांना सांगतो, काय तू अशी करतेस, तू वहिनी कशाला म्हणते ती काय. मी म्हटलं असं नाही, माझे जे मिस्टर आहेत बाळा नांदगावकर, त्यांचे वरिष्ठ आहेत ते राजसाहेब आणि शर्मिला वहिनी, मी खूप रिस्पेक्ट करते. माझा नवरा पण खूप रिस्पेक्ट करतो. म्हणजे आम्ही त्यांचा जो आदर आहे, आम्ही दिल्यामुळे आदर नाहीये, पण त्यांचा जो आदर आहे तो आमच्याकडनं पण थोडा खारीचा वाटा येतो. पण आम्ही त्यांचा खूप आदर करतो. ते आहेत म्हणून आम्ही आहोत.
अमृताताई काय माहितीये, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं. कुठचे कपडे कुठे घालावे हे जर प्रत्येक स्त्रीला कळलं ना, तर मग कुठे वावगाव उडणार नाहीत कुठलेच. म्हणजे ट्रोल करणार नाही कोणी, तुम्हाला काहीच करू शकत नाही. आणि मला तेवढं भान आहे की मला कुठले कपडे कुठल्या ठिकाणी घालायचे. आपल्या संस्कृतीमध्ये बारसं, लग्न आणि कधी कधी हाय प्रोफाईल पार्ट्या असतात, त्याच्यामध्ये सुद्धा एक ड्रेस कोड असतो. तिथे जर मला सांगितलं गेलं की तू गाऊन घालून यायचंय, तर तिथे गाऊन घातलाच पाहिजे, कारण तो ड्रेस कोड आहे. आता मला एखाद्या लग्नाला जायचंय, बारशाला जायचं, तिथे साडीच नेसणं मला महत्वाचं वाटतं. साडी नेसा किंवा चनिया चोली घाला किंवा आता शरारा आलंय, लेंगे आले, बरोबर. ते घाला. साडीच नेसलं पाहिजे असं काही नाही, पण जिकडे सुसंस्कृत लोक आहेत तिथे सुसंस्कृत साड्या नेसणं हे आपली संस्कृती आहे. हे मला पटतं, म्हणून मी साडी नेसून जाते. आणि जिथे आपलं म्हटलं अमृता, तू पण आहे त्या किटी पार्टीमध्ये, तू पण फ्रॉक मध्ये खूप सुंदर दिसते आजही. त्यामुळे फ्रॉक घालणं, किटी पार्टीला फ्रॉकचं जर आपलं कॉम्बिनेशन असेल तर फ्रॉकच घालतो आपण, ड्रेस असेल तर ड्रेसच घालतो. जीन्स घालायचे किंवा शॉर्ट्स घालायचे तर तिथे शॉर्टच घातले पाहिजे. ते वैयक्तिक आपला कार्यक्रम असतो, तो शासकीय कार्यक्रम नसतो. त्यामुळे जिथे आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे तिथे आपण आपली बुद्धिमत्ता आणि नीतिमत्ता वापरून आपले कपडे कसे घालायचे हे आपण ठरवलं पाहिजे. परफेक्ट. तुझी लेक काय करते? माझी मोठी लेक आता 23 वर्षाची आहे, लॉस एंजेलिसला असते आणि ती मास्टर करते लॉ मध्ये. आणि आता सध्या ती सुट्टीवर इथे आलेली आहे, माझ्या बरोबर आलेली आहे आता. हो ना. जरा सगळ्यांची तिची ओळख करून दे. इकडे ती आलेलीच आहे. सृष्टी, ये बेटा, बस इथे. सो आता मी तर लॉयर आहे आणि त्याच्यासोबत मी आता मास्टर्स करते. सो आय एम हिअर फॉर माय व्हॅकेशन. हा, पण तुला इथलं लॉचं शिक्षण आणि तिथे LLM, सॉर्ट ऑफ LLM, पोस्ट ग्रॅज्युएशन करते, तर तुला काय फरक वाटतो? मला असं वाटतं की US मध्ये जास्त गोष्टी प्रॅक्टिकल बेस्ड आहेत. इंडियामध्ये कम्पॅरेटिव्हली एव्हरीथिंग इज ऑन पेपर राईट नाव. सो मला असं वाटतं की तिकडचं जे शिक्षण आहे ते जास्त एक्सपोजर तुम्हाला जास्त मिळतो तिकडे, असं मला जेवढं मी नोटीस केलं. इथे आम्हालाच इंटर्नशिप करावे लागतात, आम्हाला सगळं स्वतःहूनच शिकावं लागतं. आता आई नवीन चित्रपटाच्या निर्मितीच्या क्षेत्रात येते, त्याच्यासाठी तुमचा सहभाग काय आहे? शी इज अ इंडिपेंडेंट वुमन. म्हणजे मी जास्त तिच्या प्रोडक्शन मध्ये मी इन्व्हॉल्व नाही होत, बिकॉज आय बिलीव्ह इन हर. आणि मला ते इंटरव्हीन करायला आवडत नाही, बिकॉज इफ यू गो टू सी, मी जास्त डेरून सोबत काम करते आणि मी जास्त वेळ त्यांच्यासोबत काढते. तर मी बेसिकली सगळंच मॅनेजमेंटमध्ये बॅक ऑफिसला असते आणि आईचं शी हॅज हर ओन टीम. पण तुला असं वाटत नाही का की आपण पण सिनेमात काम करावं, नाटकात काम करावं? ती पक्की पॉलिटिशियन आहे. मला माहिती तिला पॉलिटिक्स मध्ये यायचं आहे. ती पक्की पॉलिटिशियन, पॉलिटिक्स मध्ये यायचंय तिला. तिला ते बाळ कडू पहिल्यापासूनच आहे. बाळानंद म्हणजे जेव्हा साहेब लोकांना भेटायला बसायचे, ते माझं 10x10चं घर होतं माझगावला. जेव्हा मी लग्न करून आली ना अमृताताई, ते मी 10x10च्या घरात आली, ताडवाडी माझगावला. अच्छा. आणि तिथे छोटी होती ही, ती त्यांच्या मांडीवर बसायची आणि साहेब तिला मांडीवर घेऊन बसायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे ना ताडवाडीच्या बाळकडू. तो पिक्चर आजही आमच्याकडे आहे. खूप असं छान असं त्यांचं व्यक्तिमत्वाबरोबर हिचं त्यांचं एक वलय असतं ना, एक सोनेरी काठ, तसा तो तिचा त्यांचा सोनेरी काठ आहे तिला. छान छान. तुझ्या भविष्यासाठी मी तुला शुभेच्छा देते. तू छान लॉयर हो, छान एखादी लीडर हो, सगळ्यांचे प्रश्न सोडव, नक्कीच तुला त्याच्यात यश मिळेल. हा लीना, आता थोडस तुझ्या बालपणाविषयी सांग. माझं बालपण खूप छान मजेत आणि छान म्हणजे छानच गेलं. पप्पा रिलायन्सचे ऑफिसर होते, आई सिस्टर इन्चार्ज होती आपल्या बायका मॅटर्निटी हॉस्पिटलला. मोठी बहीण आहे मला, एक धाकटा भाऊ होता, तो 10 वर्ष झाली वारला. आणि हॅपी फॅमिली, एकदम छान. बहीण माझी PhD होल्डर आहे. अच्छा. भाऊ माझा हे होता बिझनेस मॅनेजमेंट मध्ये, त्यांनी सगळं केलं होतं.
आणि तो अचानक वारला. त्यामुळे आम्हाला ती थोडंफार वाईट वाटत असतं की एकुलता एक भाऊ माझा आणि आता वारला. भाऊबीज येते तर त्याची हा, आठवण येत असेल. आठवण म्हणजे ती आठवण मी काढत नाही, कारण तो सातत्याने माझ्या बरोबर असतो. हा. म्हणजे आठवण कोणाची काढतात, ज्यांना आपण विसरतो त्यांची आपण आठवण काढतो. तो कधी माझ्या आयुष्यातनं गेलाच नाही, तो सातत्याने माझ्या बरोबर असतो. लहान मोठ्या अरे असं त्याचं जे वागणं हा, असतं ना, हा, ते हा. तो आणि माझा पाठचा ना, आमच्यामध्ये वर्षभराचं पण अंतर नाही. हो, अच्छा हा, अच्छा. अगदी. हा, हा. बरं, मग तू जेव्हा नाटकात किंवा चित्रपटात प्रवेश केलास तर त्यावेळेला कसं काय होतं? म्हणजे तुझ्या भावना काय होत्या किंवा तुझं एम काय होतं, तुझं ध्येय काय होतं? मी लहानपणी, म्हणजे तुला एक लहानपणाचा किस्सा सांगते. मला असं कोणी आलं आणि माझी बहीण कशी म्हणायची, मला डॉक्टर व्हायचंय. हम्म. तसं मला कोणी विचारलं ना, तर मी लगेच हात गालावर ठेवायची, म्हणायची मला नटी व्हायचंय. म्हणजे माझे काका आज पण मला बोलतात, ही बघ नटी आली. म्हणजे हे ते पहिल्यापासून म्हणशील ना, की ते बाळकडू मला पहिल्यापासून माझ्या मनातच होतं की मला नटीच व्हायचंय. मग आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या नाटकात किंवा सिनेमात एकांकिकेमध्ये काम केलंय? पहिलं मी तर बालकलाकारापासून सुरुवात केली. हा. अलवाराडा म्हणजे हिमगौरी आणि सातबुटके, आम्ही शाळेत जाणार नाही, बरंच फेमस नाटक होतं ते. हो, माहितीये हिमगौरी शेखर, सातपुते. हा. आणि आम्ही शाळेत जाणार नाही, त्या नाटकात होती मी. त्याच्यानंतर तो प्रवास संपला बालकलाकाराचा आणि मग मी मोरूची मावशी केलं, 350 प्रयोग केलं. मग बापूजी माझे काका लागतात, म्हणजे मच्छिंद्र कांबळे, त्यांच्या नाटकांमध्ये काम केलं. करतलो तो भोगतलोच, या गच्ची आपलीच आहे, त्याच्यानंतर पटली तर बायको, अशी बरीच नाटकं केली. एक मी ना सस्पेन्स नाटक केलं, त्या नाटकाचं नाव नाही, बालनाट्य होतं पण खूप सुंदर नाटक होतं ते, जनार्दन लवंगार यांचं, आणि ते बालनाट्य होतं आणि खूप सुंदर होतं ते नाटक. त्याच्यानंतर मला अचानक 9th स्टँडर्डला असताना पुरुषोत्तम काकांचा फोन आला, पुरुषोत्तम बेर्डे. अनिता काकी आणि पुरुषोत्तम काका माझ्याकडे रात्री 12 वाजता आले होते. मला म्हणाले की तुला आमच्या पिक्चरमध्ये काम करायचंय. तर माझ्या आईने सांगितलं ती 9वीत आहे आता, पुढच्या वर्षी 10वीत जाणार, ती कशी करणार? बरं, आमच्याकडे सगळे नोकरदार वर्ग आहेत, तिला आणणार कोण, सोडणार कोण? बरं, तुम्हाला सांगितलं कोणी की ही करेल म्हणून? तर ते म्हणाले अशोक हांडे नावाचे जे आहेत, म्हणजे मंगल गाणीवाले अशोक काका, आम्ही त्यांना काका म्हणतो. तर त्यांनी सांगितलं ह्या वर्षीचं लक्षवेधी अभिनेतेचे अवॉर्ड त्या मुलींनी घेतलेलं आहे, तर तुम्ही तिला विचारा काकेत कळसा आणि गावाला वळसा कशाला करतो रे पुरुषोत्तम, असं ते म्हणाले त्यांना. म्हणून ते माझ्या घरी आले रात्री आणि दुसऱ्या दिवशी मुहूर्त होता पिक्चरचा. तर ते म्हणाले हरकत नाही. त्यांनी टेलर पण बरोबर आणलेला, सांगायची गोष्ट म्हणजे गृहीतच मी काम करणार. मग ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः तिला न्यायला येतो उद्या सकाळी आणि रात्री स्वतःहून सोडायला येईन, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका तिचं, पण आजच्या मदतीला मला तुम्ही उभे राहा म्हणून. आणि तिथे गेले मी पिक्चरच्या मुहूर्तावर. आणि बरं, मुहूर्त गेला आणि माझा हिरो म्हणजे कोण? प्रदीप पटवर्धन. प्रदीप हा माझ्या सख्या चुलत मावशीचा नवरा. आणि प्रदीपदा पण म्हणाला, अरे काय तू हिरोईन दिलीस, ती माझी भाचीच दिलीस मला. म्हणजे काय बोलूच शकत नाही मी. आणि त्या पिक्चर पासून माझी सुरुवात झाली. पण मला कॅमेरा सेन्स नव्हता, म्हणून मी दुसरा पिक्चर घेतला, डॉक्टर बिपिन वर्टीचा. बिपिन वर्टी तेव्हा डिरेक्टर होते. त्यांनी मला सांगितलं तू कर अलकाताईंबरोबर, तुला बराच कॅमेरा सेन्स शिकता येईल म्हणून. मग त्यांच्याबरोबर केलं. मग खुळ्यांचा बाजार केला आणि हे सगळे मी सेकंड लीडला केले पिक्चर. आणि जो माझा पिक्चर होता त्याच्यामध्ये एक सांगायची गोष्ट विसरली मी, की मी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा पाऊल ठेवलेलं तेव्हा. त्याच्यामध्ये मी NFDCचा तुलसीदास, त्याच्यामध्ये मी वीरेंद्र सिंग आणि नवीन परिहार, तेव्हा ती सिरियल चालू होती, काली कंचकी भाऊ नूतन होती त्याच्यामध्ये, तेव्हाची गोष्ट करते. आणि तेव्हा त्या पिक्चरमध्ये त्यांनी मला बोलवलं. ते म्हणाले तू लहान आहेस अजून, तुला उर्दूचा फर्मा तुला शिकावा लागेल. तर मी म्हटलं मी शिकीन, माझी तयारी आहे. मग मला रोज वडील सोडायचे नटराज स्टुडिओला. तेव्हा माझे डिरेक्टर होते आत्माराम दत्त, गुरुदत्तचे भाऊ, ज्यांनी शिकार पिक्चर केलेला. ते गाणं नव्हतं का, पर्दे में रहने दो
तर त्यांनी मला उर्दू भाषा, त्याचा लहेजा सगळं छान शिकवलं. म्हणजे आज माझी हिंदी सुद्धा खूप चांगली आहे. त्याचं सगळं क्रेडिट आत्माराम दत्तांना जातं. त्यांनी मला खूप चांगलं घेतलं. आणि त्या पिक्चरला आम्हाला नॅशनल अवॉर्ड दिला. अरे वा, आणि त्याचा मी भाग आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. आता नटराज स्टुडिओमध्ये ते कुठेतरी असेल ठेवलेलं पारितोषिक किंवा त्यांच्या घरी असेल. पण मी तर खूपच लहान होती तेव्हा त्या पिक्चरच्या वेळेस. बऱ्यापैकी तो पिक्चर चालला आणि आमचा अवॉर्ड घ्यायला ते स्वतःच गेलेले दिल्लीला, एवढं मला आठवतं. आता तू नॅशनल अवॉर्डचा उल्लेख केलास. यंदाच्याने तर अगदी बाजी मारली मराठी चित्रपटाने असं मी म्हणेन. 4 चाइल्ड आर्टिस्टना नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यांचं फार कौतुक करण्यात आलं तिथे अवॉर्ड दिलं त्यावेळेला. तसंच आत्म पॅम्पलेटच्या दिग्दर्शकाला, नाळच्या दिग्दर्शकाला, श्यामची आई या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मला आणि माझा डिरेक्टर सुजय ढहाके याला असे एकंदर जवळजवळ 8 ते 9 नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि मराठीने खूपच बाजी मारली असं मी म्हणेन. आणि श्यामच्या आईला या चित्रपटाला तर 80 वर्षापूर्वी एकदा अवॉर्ड मिळालेलं होतं. 80 म्हणजे तर पुन्हा याच चित्रपटाला अवॉर्ड मिळाला, हा एक रेकॉर्ड आहे. मला खरंच कौतुक आहे या सगळ्या मराठी कलाकारांचं, डिरेक्टरचं. पण मला अजून महाराष्ट्र शासनाकडनं ही कौतुकाची थाप तुमच्यावर पडली नाही याची पण खंत आहे. हिंदीमध्ये माझ्याशी बी शाहरुख खान आणि राणी मुखर्जींना मिळालं, त्यांचं खूप कौतुक झालं. मग मराठी इंडस्ट्री किंवा आपले पत्रकार कुठे आहेत सगळे? माझा आज तुला प्रश्न आहे. तू नेहमी दुसऱ्यांना प्रश्न करते की मराठी इंडस्ट्री आणि मराठी पत्रकार ह्याची दखल का नाही घेते की तुमचं कौतुक झालं पाहिजे, सगळंच झालं पाहिजे. मी एक निर्माती आहे, मला पण वाटतं ना की माझ्या पिक्चरला जर मला एवढं मोठं नॅशनल अवॉर्ड मिळालं तर एक कौतुकाची थाप महाराष्ट्र शासनाकडनं का नाही मिळाली तुम्हाला? थाप मिळाली, पण तुला सांगू का, शासनाचा एक कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमामध्ये असं सांगण्यात आलं होतं की श्यामची आई या चित्रपटांचा आम्ही निर्मात्यांचा आणि सत्कार करणार आहोत. आम्ही सगळे बसलो होतो. मुख्यमंत्री आले होते, अनेक मंत्री आले होते आणि सगळे कार्यक्रम झाले, सगळ्यांचे सत्कार झाले, गौरव झाले आणि सगळे लोक गेले आणि अख्खं ते ऑडिटोरियम रिकामं झालं. मला वाटतं फक्त आशिष शेलार साहेब बसलेले होते आणि आम्ही वाट बघून बघून कंटाळले. आता जाऊ दे, जाऊया, कारण कोणीही प्रेक्षक नव्हते. आणि मी निघून आले. माझा डिरेक्टर थांबलेला होता आणि मला घरी आल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी फोन करून सांगितलं की आपल्या सिनेमाचा सत्कार केला. त्याने सत्कार केला म्हणजे काय, डिरेक्टरला स्टेजवर बोलवलं आणि काय हारतुरा वगैरे दिला असेल, बुके वगैरे दिला, बस तेवढंच. रिकाम्या थिएटर गृहामध्ये किंवा रिकाम्या सुरुवातीपासून जवळजवळ 1,500 ते 2,000 ऑडियन्स होता. सगळे मुख्यमंत्री सुद्धा स्टेजवर आले होते. तर सत्कार करायचाच होता तर सगळे लोक असताना करायला पाहिजे ना. रिकाम्या थिएटरमध्ये तुम्ही बोलवून फक्त एक बुके त्याच्या हातात दिलात माझ्या डिरेक्टरला आणि या सिनेमाचा सत्कार केला, याला अर्थ नाही ना. पण माझं एक त्यामुळे ठीक आहे, आता वेळ नव्हती असं आम्ही समजले सोडून का नाही. पण हा महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही म्हणालात की आपलं कौतुक झालं नाही किंवा आपल्या सांस्कृतिक जे मंत्री आहेत माननीय काय नाव, आशिष शेलार साहेब, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये सगळ्यांचं ते कौतुक करतात. हिंदीवाल्यांचं पण महाराष्ट्राच्या स्टेजवर ते कौतुक करतात. तर मराठीचं कौतुक का नाही केलं हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. हे मराठी करणाऱ्या लोकांनी तरी याची दखल घेतली पाहिजे असं मी म्हणेन. मी मराठीसाठी तुम्ही इतके भांडत असता, बोलत असता आणि मराठीला 8-8, 9-9 पुरस्कार मिळाले तर त्याची वृत्तपत्रांनी, मीडियानी म्हणावी तितकी दखल घेतली नाही. पण मला असं परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेला, आपल्या मीडियावाल्यांना आणि माननीय आशिष शेलार साहेबांना सांगू इच्छिते की ह्याची दखल तुम्ही लवकरात लवकर घ्या. कोणी त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर की आमचे हे 8 कलाकार ज्यांनी महाराष्ट्र नाही तर राष्ट्रपती भवनात जाऊन अवॉर्ड घेतलेला आहे, ह्यांचं महाराष्ट्राच्या माननीय आशिष शेलारांनी कौतुक नाही करायचं तर मग कोणी करायचं? आणि मी तर म्हणते आमच्या मोठ्यांचं नका करू.
ते चार चार लहान मुलं Yes. की त्यांचं सगळं भवितव्य आहे, अजून सगळं भविष्य आहे. जर त्यांना आपण प्रोत्साहन नाही दिलं तर काय, उद्याची पिढी तयार होते ना हा, त्यांना कलाकारांची. प्रोत्साहन देण्यासाठी तरी Yes. त्यांचं विशेष कौतुक व्हायला हवं होतं असं मला ते खूप वाटतं. मी जाऊ दे, आपण तो विषय सोडूया नाही आता. पण मी अमृतताई हा तुझा निरोप माननीय आशिष शेलार साहेबांपर्यंत पोचवीन. त्यांनी जर ही मुलाखत बघितलं तर ते नक्की दखल घेतील हे मी तुला आश्वासन देते आजच्या तारखेला. आणि मी राज साहेबांना पण ह्या गोष्टी सांगू इच्छिते की मी ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे पण मांडीन आणि त्याच्यावर ते काय उत्तर देतील मी तुझ्यापर्यंत नक्की पोचवीन. लीना, तू आलीस, खूपच आनंद झाला, आपल्या गप्पा पण रंगलेल्या हा ना. आहेत. पण मला असं वाटतं आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुढच्या गप्पा Yes. थोड्या वेळानंतर, की ज्या मी पुढच्या आठवड्यात दाखवेन. तर मंडळी, आम्ही जरा ब्रेक घेतोय. पुढच्या आठवडी पुढच्या गप्पा आपण ऐकूया.